तर विद्यार्थ्यांनो, एकेडमी स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वच विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण जिल्हा न्यायालय भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत। तसेच आपल्या सर्वांसाठी जिल्हा न्यायालय भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणारे मी एक ई बुक तयार केलेले आहे। या ई बुकमध्ये या सर्व समाज सुधारकांवर इन डिटेल जीके क्वेश्चन्स मिळतील, म्हणजेच या समाज सुधारकांवर याच्यापेक्षा जास्त जीके क्वेश्चन्स बनूच शकत नाही, जे की आपल्याला त्या ई बुकमध्ये दाखवलेले आहेत। आणि एवढेच नाही तर इतरही खूप अतिशय महत्त्वाचे असणारे क्वेश्चन्स आपल्याला त्या ई बुकमध्ये पाहावयास मिळणार आहेत। तर इच्छुक विद्यार्थ्यांनी नक्कीच घ्यायचं आहे। घेण्यासाठी आपल्याला स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्या नंबरवर आपल्याला 149चा पेटीएम करायचा आहे आणि आपले जे प्रूफ आहे त्याच नंबरवर व्हॉट्सॲपवर सेंड करायचं आहे। तुम्हाला लगेच ई बुक दिली जाईल। आणि चॅनलचे 1 लाख सबस्क्रायबर आपले होणारच आहेत। सर्वांनी सबस्क्राईब व चॅनलला सबस्क्राईब केल्याच्या नंतर व्हिडिओला 1 लाईक जरूरच करायचा आहे। सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो। प्रश्न असा आहे आपल्यासमोर की संविधानातील कोणत्या आर्टिकल किंवा अनुच्छेदानुसार जिल्हा न्यायाधीशाची निवड केली जात असते? जिल्हा न्यायाधीशाची निवड असते कोणत्या आर्टिकलनुसार केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे विद्यार्थ्यांनो। 233(1) या अनुच्छेदानुसार जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक जी आहे केली जाते आणि कोण करते? तर राज्यपाल राज्याचा करत असतो। पाहूया पुढचा प्रश्न। शरीरातील सर्वात मोठी लाळ स्त्रावणारी खालीलपैकी कोणती ग्रंथी आहे ते सांगायचं आहे। लाळ स्त्रावणारी सर्वात मोठी ग्रंथी विचारलेली आहे। ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 1 योग्य आहे। कर्णमूल ग्रंथी जी आहे शरीरातील सर्वात मोठी लाळ स्त्रावणारी ग्रंथी आहे। पाहूया पुढचा प्रश्न। मानवाच्या डोळ्यामध्ये कोणत्या ग्रंथीमुळे अश्रू येत असतात ते आपल्याला सांगायचं आहे। जे आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येतात ते कोणत्या ग्रंथीमुळे येत असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। लॅक्रिमल ग्रंथीमुळे मानवी डोळ्यामध्ये अश्रू येत असतात। पाहूया पुढचा प्रश्न काय आहे। शरीरामध्ये कॅल्शियम कार्बोनेटचे प्रमाण वाढल्याने खालीलपैकी कोणता रोग होत असतो? कशाचे प्रमाण? तर कॅल्शियम कार्बोनेटचे प्रमाण वाढल्याने। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे। मुतखडा जो आहे शरीरामध्ये कॅल्शियम कार्बोनेटचे प्रमाण वाढल्या कारणास्तव होत असतो। पुढचा प्रश्न पाहूया। महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका अस्तित्वात नाही ते आपल्याला सांगायचं आहे। एकही तालुका नसलेला जिल्हा। तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। मुंबई शहर या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एकही तालुका अस्तित्वात नाही। तर पाहूया पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर काय आहे। अर्थव्यवस्थेतील प्रथम क्षेत्र म्हणून खालीलपैकी कोणत्या क्षेत्रास ओळखले जाते ते आपल्याला विचारलेलं आहे। प्रथम क्षेत्र अर्थव्यवस्थेतील। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे। कृषी क्षेत्राला अर्थव्यवस्थेतील प्रथम क्षेत्र म्हटले जाते। तसेच सेवा जे क्षेत्र आहे यांना जे आहे तिसरे क्षेत्र असे म्हटले जाते अर्थव्यवस्थेतील। पाहूया पुढचा प्रश्न। रक्तातील लाल पेशींचे जो आयुष्यमान आहे ते सरासरी किती दिवसाचे असते? लाल रक्तपेशीचे आयुष्यमान विचारलं आहे। तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। 120 दिवसाचे जे आहे शरीरातील लाल रक्तपेशीचे आयुष्यमान असते। पुढचा प्रश्न पाहूया। संविधानाच्या पहिल्या पानावर खालीलपैकी कशाचे चित्र आहे ते आपल्याला सांगायचं आहे। संविधानाच्या पहिल्या पानावर। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी योग्य आहे। 3 म्हणजेच अशोक स्तंभाचे चित्र जे आहे संविधानाच्या प्रथम किंवा पहिल्या पानावर आपल्याला पाहावयास मिळते। पुढचा प्रश्न पाहूया। अल्लापल्ली जंगलातील खालीलपैकी कोणता वृक्ष अतिशय महत्त्वाचा आहे? जंगल आहे अल्लापल्ली जंगलातील महत्त्वाचा वृक्ष। ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। सागवण हा जो वृक्ष आहे अल्लापल्ली जंगलातील अतिशय महत्त्वाचा आहे। महाराष्ट्रातील तपकिरी व करडी मृदा खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये आढळते ते आपल्याला विचारलेले आहे। तपकिरी तसेच करडी मृदा। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 1 योग्य आहे। वर्धा आणि वैनगंगा या 2 नद्यांच्या खोऱ्यामध्ये तपकिरी तसेच करडी मृदा आपल्याला पाहावयास मिळते। ज्वारीचे पीक मुख्यत्वे खालीलपैकी कोणत्या पाण्यावर घेतले जात असते ते आपल्याला सांगायचं आहे। ज्वारीचे पीक। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 योग्य आहे। पावसाच्या पाण्यावर जे आहे ज्वारीचे पीक हे मुख्यत्वे करून घेतले जात असते। पाहूया पुढचा प्रश्न। हरिश्चंद्रगडाला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे महाबळेश्वर म्हटले जात असते? कशाला? हरिश्चंद्रगडाला कोणत्या जिल्ह्याचे? महाबळेश्वर। तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे विद्यार्थ्यांनो। महाराष्ट्रातील हरिश्चंद्रगडाला जे आहे अहमदनगर जिल्ह्याचे महाबळेश्वर असे संबोधले जाते। पाहूया पुढचा प्रश्न। घटनेच्या कोणत्या भागावर गांधीजींच्या तत्वाचा प्रभाव आपल्याला दिसतो ते सांगायचं आहे। गांधीजींच्या तत्वाचा प्रभाव घटनेच्या कोणत्या भागावर दिसतो? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे।
मार्गदर्शक तत्वावर जो आहे गांधीजींचा जो प्रभाव आहे तो आपल्याला राज्यघटनेमध्ये पाहावयास मिळतो. पुढचा प्रश्न पाहूया. लेक ऑफ फ्लावर असे खालीलपैकी कोणत्या सरोवरास म्हणतात ते आपल्याला विचारलेलं आहे. काय? लेक ऑफ फ्लावर असे. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे. एक म्हणजेच दाल सरोवराला लेक ऑफ फ्लावर असे म्हटले जाते. पाहूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले होते ते आपल्याला सांगायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. पाहून घ्या. मूकनायक, बहिष्कृत मेळा तसेच बहिष्कृत भारत हे सर्व वृत्तपत्रे बाबासाहेबांनी सुरू केलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. ॲनिमियाचे निदान करताना खालीलपैकी रक्ताच्या तपासणीसाठी काय वापरले जाते ते आपल्याला सांगायचं आहे. रोग आहे ॲनिमियाचे निदान करताना रक्ताच्या तपासणीसाठी काय वापरतात. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. मोरचूद जे आहे ॲनिमियाचे निदान करतेवेळेस रक्ताच्या तपासणीसाठी वापरले जात असते. पुढचा प्रश्न पाहूया. महिला क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विजय खालीलपैकी कोणत्या देशाने मिळवलेले आहे. महिला क्रिकेटमध्ये विचारलेलं आहे. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. ऑस्ट्रेलिया देशाच्या महिला क्रिकेटर टीमने सर्वात जास्त विजय मिळवलेले आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने एकूण किती वेळेस विजय मिळवलेला आहे ते विचारलेलं आहे. ऑस्ट्रेलिया देशाच्या महिला क्रिकेट संघाने. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे. एकूण 20 वेळेस जे आहे विद्यार्थ्यांनो ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने विजय मिळवलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. ब्राह्मो समाजाची जी सभा आहे कोणत्या दिवशी भरवली जात असते ते आपल्याला विचारलेलं आहे. या ठिकाणी समाज आहे ब्राह्मो समाजाची जी सभा आहे ती कोणत्या दिवशी भरली जाते. ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 1 योग्य आहे. दर शुक्रवारी जे आहे ब्राह्मो समाजाची सभा ही भरवली जात होती. पाहूया पुढचा प्रश्न. भारतरत्न पुरस्कार कोणत्या ठिकाणी तयार केला जातो ते आपल्याला सांगायचं आहे. भारतरत्न पुरस्कार कोणत्या ठिकाणी बनवला जातो. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. अलीपूर या ठिकाणी भारतामध्ये भारतरत्न पुरस्कार हा तयार केला जात असतो. पुढचा प्रश्न पाहूया. चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये कोणकोणते प्राणी आपल्याला पाहावयास मिळतात. या ठिकाणी कोणते आहेत. चांदोली राष्ट्रीय उद्यानाविषयी विचारलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. अस्वल, वाघ, बिबट्या ह्या सर्व जे प्राणी आहेत चांदोली राष्ट्रीय उद्यानात आपल्याला पाहावयास मिळतात. पुढचा प्रश्न पाहूया. अजिंठा लेणी खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये स्थित आहे. लेणी आहे विचारलेली. अजिंठा कोणत्या तालुक्यात येते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे. 4 म्हणजेच अजिंठा लेणी जी आहे सोयगाव नावाचा जो तालुका आहे त्या तालुक्यामध्ये स्थित आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. स्वच्छता हा कोणत्या सूचीतील अतिशय महत्त्वाचा एक विषय आहे. कोणता विषय विचारलेला आहे. स्वच्छता हा विषय कोणत्या सूचीत येतो. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे. 1 म्हणजेच राज्यसूचीमध्ये स्वच्छता हा महत्त्वाचा विषय समाविष्ट आहे. पुढचा प्रश्न पाहूया. मुंबई शहराला भारताचे काय म्हटले जाते आपल्याला सांगायचं आहे. शहर आहे मुंबई शहराला भारताचे काय म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. भारताचे पॅरिस असे मुंबई शहराला संबोधले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या पेशी शरीरातील रोगजंतूचा प्रतिकार करतात ते आपल्याला सांगायचं आहे. अशा कोणत्या पेशी आहेत जे की रोगजंतूचा प्रतिकार करतात शरीरामध्ये. ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. पांढऱ्या पेशी शरीरामध्ये रोगजंतूचा प्रतिकार करणाऱ्या आहेत. पाहूया पुढचा प्रश्न. संत गजानन महाराजांची समाधी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ते सांगायचं आहे. गजानन महाराजांची समाधी विचारलेली आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनो. आपल्यासमोर पाहून घ्या की 2 म्हणजेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये गजानन महाराजांची समाधी स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. धवल क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित होती आपल्याला विचारलेलं आहे. क्रांती आहे धवल क्रांती ही कशाशी संबंधित होती. ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. या ठिकाणी दुधामध्ये वाढ करण्यासाठी धवल क्रांती ही करण्यात आलेली होती. पाहूया पुढचा प्रश्न. छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण किती किल्ले जिंकली होती ते आपल्याला विचारलेलं आहे. कोणी. छत्रपती शिवाजी महाराज यांनी. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. 360 किल्ले जे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण जिंकलेली आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. पारपटल हा जो भाग आहे मानवी शरीरातील कोणत्या अवयवाशी संबंधित असलेला आहे. भाग कोणता विचारलेला आहे. पारपटल हा भाग विचारलेला आहे. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 योग्य आहे. मानवी शरीरातील डोळ्याशी संबंधित म्हणजेच पारपटल हा अतिशय महत्त्वाचा भाग असतो.
जिल्हा न्यायालयामध्ये जे आहे मुख्य न्यायाधीशांची संख्या किती असते ते आपल्याला सांगायचं आहे. मुख्य न्यायाधीशांची संख्या विचारलेली आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. जिल्हा न्यायाधीशामध्ये विद्यार्थ्यांनो एक प्रमुख किंवा मुख्य न्यायाधीश असतो. पाहूया पुढचा प्रश्न. 5 वर्षाखालील मुलांना खालीलपैकी कोणत्या रंगाचे आधार कार्ड दिले जाते ते आपल्याला सांगायचं आहे. कोणत्या व किती 5 वर्षाखालील मुलांना विचारलेलं आहे. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 योग्य आहे. निळ्या रंगाचे आधार कार्ड 5 वर्षाखालील मुलांना दिले जात असते. पाहूया पुढचा प्रश्न. कर्मयोगी या नावाने खालीलपैकी कोणास ओळखले जाते ते आपल्याला सांगायचं आहे. कोणत्या नावाने? तर कर्मयोगी या नावाने ओळखले जाणारे व्यक्ती. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. गाडगे महाराज यांना जे आहे कर्मयोगी नावाने ओळखले जात असते. समाजाचा त्रास पत्करून खालीलपैकी कोणत्या महिलांनी मुलींना शिकवले होते ते आपल्याला सांगायचं आहे. समाजाचा त्रास पत्करून. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. सावित्रीबाई फुले यांनी सर्व समाजाचा त्रास पत्करून मुलींना शिकवलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. प्रथिने हे खालीलपैकी कोणत्या अमलापासून तयार झालेले असतात ते आपल्याला विचारलेलं आहे. काय? प्रथिने कोणत्या अमलापासून बनतात? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. लॅक्टिक अमलापासून प्रथिनेही तयार झालेली असतात. पुढचा प्रश्न पाहूया. व्हॉलीबॉल या खेळामध्ये एकूण खेळाडूंची संख्या किती असते ते आपल्याला सांगायचं आहे. खेळ या ठिकाणी आहे व्हॉलीबॉल यामध्ये. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. व्हॉलीबॉल खेळामध्ये 7 एवढी खेळाडूंची संख्या असते. पुढचा प्रश्न पाहूया. संघराज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होत असतो? कशामध्ये? संघराज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. पंतप्रधान, मंत्रिमंडळ, राष्ट्रपती या सर्वांचा समावेश संघराज्याच्या कार्यकारी मंडळात होत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे खालीलपैकी कोणी म्हटले होते आपल्याला विचारलेलं आहे. अतिशय महत्त्वाचं विधान आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे म्हटलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी सातपुडा पर्वतावर खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण येतात ते आपल्याला सांगायचं आहे. या ठिकाणी सातपुडा पर्वतावर विचारलेले आहेत. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 3 योग्य आहे. सातपुडा पर्वतावर पंचमढी तसेच चिखलदरा आहे. दोन्हीही थंड हवेचे ठिकाण आपल्याला पाहावयास मिळतात. पुढचा प्रश्न पाहूया. सांबर सरोवर खालीलपैकी कोणत्या पाण्याचे प्रसिद्ध सरोवर आहे? कोणते सरोवर विचारलेले आहे? सांबर हे सरोवर. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. खाऱ्या पाण्याचे सांबर हे एक अतिशय प्रसिद्ध सरोवर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कजरी हा जो नृत्य प्रकार आहे खालीलपैकी कोणत्या राज्याचा आहे ते विचारलेलं आहे. नृत्य प्रकार आहे कजरी. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. उत्तर प्रदेश तसेच झारखंड या दोन्ही राज्यामध्ये कजरी लोकनृत्य प्रकार अतिशय प्रसिद्ध आहे. दर 2 वर्षांनी राज्यसभेचे किती सभासद या ठिकाणी निवृत्त होतात ते विचारलेलं आहे. दर 2 वर्षांनी राज्यसभेचे. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे 2 म्हणजे 1/3 सदस्य जे आहे राज्यसभेचे दर 2 वर्षांनी निवृत्त होत असतात. पाहूया पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील टिटवाळा येथे खालीलपैकी कोणते मंदिर स्थित आहे ते विचारलेलं आहे. टिटवाळा या ठिकाणी असलेले. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. सिद्धिविनायक मंदिर टिटवाळा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहावयास मिळते. पुढचा प्रश्न पाहूया. टिटवाळा येथील सिद्धिविनायक मंदिर कोणावर विजय मिळवल्यानंतर बांधण्यात आलेले होते? जे अतिशय प्रसिद्ध आहे टिटवाळा येथील सिद्धिविनायक मंदिर कोणावर विजय मिळवल्यानंतर बांधण्यात आलेले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. पोर्तुगीजांवर विजय मिळवल्यानंतर सिद्धिविनायक मंदिर हे टिटवाळा येथे बांधण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. जगात रविवारची जी सुट्टी आहे कोणत्या वर्षापासून लागू झालेली होती ते आपल्याला विचारलेलं आहे. रविवारची सुट्टी. तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 1 योग्य आहे. 1843 या वर्षी जे आहे जगामध्ये रविवारची सुट्टी चालू झालेली आहे. तर विद्यार्थ्यांनो ही सुपर क्लास मला वाटते की सर्वांनाच आवडलेली आहे. त्या कारणास्तव 1 लाईक व चॅनलचे 1 लाख सबस्क्रायबर कंप्लीट करण्यासाठी सर्वांनी मिळून मदत करायची आहे. म्हणजेच चॅनलला सबस्क्राईब लगेच करून घ्या. तसेच आपल्यासाठी जे ईबुक तयार केलेले आहे जिल्हा न्यायालय भरतीसाठी या सर्वांनी जे आहे त्या ईबुकला नक्कीच घ्यायचा आहे. घेण्याचा जो प्रकार आहे मी पूर्वीच आपल्याला सांगितलेला आहे. तर लगेच घ्या ज्यांनाही गरज असेल त्यांनी. तर मिळतो का स्पेशल आणि फ्रेश सुपर